सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील ज्येष्ठ संचालक आशा जाधव यांनी सह्याद्री बँकेवर केले विविध आरोप। पहा ज्येष्ठ संचालक आशा जाधव काय म्हणतात ते। सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली, याच माध्यमातून माथाडी कामगार जो की मुंबई स्थित झाला होता, छोट्या मोठ्या धंद्यासाठी हातगाडी कामगार आणि आपले अर्थार्जन चालवत होता, याच माध्यमातून नामदेव बापू कदम आणि बाबुराव जाधव यांनी हाच मानस डोक्यात ठेवून सह्याद्री नगर येथे सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना केली। आपण आता थेट पोहोचलो आहोत जांब खुर्द या गावामध्ये आणि जाणून घेणार आहोत इथल्या सभासदांच्या प्रतिक्रिया की त्यांना काय वाटतं या सह्याद्री सहकारी बँकेविषयी। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार, तुम्ही कुठले सभासद आहात आणि काय वाटतं तुम्हाला थोडक्यात या सह्याद्री सहकारी बँकेविषयी? मी सौ आशा जाधव, सह्याद्री शाखेची सभासद आहे आणि आता सह्याद्री बँकेची होऊ घातलेली निवडणूक, त्यामध्ये सहकार पॅनल, सह्याद्री परिवार पॅनल, तर सहकार पॅनलचं भरपूर मी नेतृत्व केलं, महिलांचं म्हणून नेतृत्व भरपूर केलं, पण ज्या नेत्यांनी पुरुषोत्तम माने यांच्या पॅनलचं चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं, पण त्यांनी काय ते म्हणजे पहिल्यापासूनच त्यांनी त्याच्यावर ते काय नीट लक्ष दिलेलं नाही। आणि मी माझ्या मुलीच्या संदर्भात एक अर्ज दिला होता की माझ्या मुलीला बँकेमध्ये जॉब मिळावा म्हणून। त्यांनी ते काय, माथाडी कामगाराची मी महिला आहे, म्हणजे माथाडी कामगारांचे माझं वडीलच माथाडी कामगार आहेत, मग त्या मुलीला माझ्या नाही त्यांनी काम दिलं। मग ते अशा लोकांचं मला सपोर्ट देणं योग्य नाही वाटलं, म्हणून मी आता होऊ घातलेली बँक आहे ना सह्याद्री परिवार पॅनल, आम्ही जी चव्हाण एक नंबर नेतृत्व आम्हाला वाटलं, त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे, कल घेतलेला आहे। आणि त्यांनी एक म्हणजे हे ज्या पहिल्या नेत्यांनी जे काय केलं त्यांच्या चुका ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी चांगलं नेतृत्व करावं म्हणजे आमची अपेक्षा आहे। त्यात म्हणजे अमित चव्हाणांनी जे पुरुषोत्तम मानेंनी जुनं केलं काम तसं करू नये, त्यांच्यापेक्षा चांगलं करावं। आणि जी सह्याद्रीची जागा होती हाऊसिंगची ती 2चं कन्वर्ट 1 मध्ये हे आत्ताच झालेलं आहे, बोगोटा नंबर। ही जर माने साहेबांनी पहिल्यापासून जर लक्षात घेऊन कामगारांना न्याय दिला असता, माथाडी कामगार ही गरीब लोक आहेत, त्यांना त्यांनी काही सुद्धा न्याय दिलेला नाही। त्यांनी फक्त दरबारीला यायचं, इलेक्शन लढवायचं, इलेक्शनला आम्ही त्यांचं नेतृत्व, मी कट्टर होती त्यांची, पुरुषोत्तम मानेंची मी कट्टर होती, पहिल्यापासून प्रामाणिकपणानं काम केलंय। त्यांचं काम करून त्यांनी काय न्याय न दिला, म्हणजे आम्हाला आत्ता जागा पाहिजे होती नावावं, आज आमचं कामगार माथाडी कामगार एवढं हातगाडी कामगार येतं, हातगाडी वडून घाम गळतो त्यांचा, काय साधं त्यांना त्रास होतो। मी माथाडी कामगाराचीच महिला आहे, म्हणजे मुलगी आहे, तर त्यांनी ह्यो न्याय द्यायला पाहिजे होता पहिलं, ह्याच्या मागच ती काम करायला पाहिजे। ज्या वेळेला मी संस्थेला संचालक म्हणून निवडून आली होती त्यावेळेला 1 कोटी शिल्लक ठेवलं होतं त्यांच्या सहकार पॅनल मधून तुम्ही निवडून पण आली होती मी, त्या काळात 1 कोटी शिल्लक होतं। त्यावेळेस जर माने साहेबांनी लक्षात घेतलं असतं की बाबा हे काम आपण सह्याद्री नगरचं आता नावावर करून द्यायचं, तर त्यांनी ते केलं नाही। सगळ्या गोष्टीवर त्यांची बंधनं असायची। म्हणजे संचालकांना तिथे गेल्यानंतर कशी वागणूक मिळायची? संचालिकाला तर कधीच विचार नाही, ते त्यांचं तर माहिती आहे सगळ्यांनाच, इतरांना माहिती आहे, तोंडानं व्यवस्थित बोलतच नव्हतं, आररावपणाची भाषा ती काय चालली नाही आपल्याला। आणि त्याच्यामुळे मी माझं स्वतःचं नेतृत्व मी बदललंय आता। मला जे योग्य वाटलं तिथं मी आली, माझा काही स्वतःचा स्वार्थ नाही, पण आम्हाला वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हावं। आणि ह्या आता जे विशाल सह्याद्रीचं संचालक मंडळ आहे किंवा परिवर्तन पॅनलच्या आम्ही लोकांनी ज्यांनी त्यांना साथ दिली, अशा सगळ्यांच्या सहकार्याने ही आता 2चं 1 मध्ये कन्वर्ट झाले। म्हणजे बोगोटा नंबर 2 म्हणजे तुम्ही मालक झाला, जे आतापर्यंत लीजवर होता, जे बोर्ड लीजवर होतं ते मालक झालो। हा, आणि त्याच्यासाठी आम्हाला देवाभाऊ म्हणजे देवेंद्रनाथ फडणवीस यांनी आम्हाला सपोर्ट केला, म्हणजे मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी, आताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं। त्या मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा खूप आमच्याकडून, कारण त्यांनी आज आमचं भरपूर चांगलं काम केलं, माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला अमित चव्हाण यांच्या माध्यमातून। हा, आणि अमित चव्हाण एकदम साधा आणि सिंपल माणूस, कुणातही मिसळणार आहे, कुणात बी अशी मांडीला मांडी लावून बसून जेवणारी व्यक्ती, अशी व्यक्तीच आम्हाला पाहिजे होती, ती मिळाली। बाबा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हातारी कामगार आणि हातगाडी कामगार काय सांगाल? तुम्ही गेले अनेक वर्ष सभासद राहिला, तुम्ही थोडक्यात काय वक्तव्य कराल सह्याद्री बद्दल? नाही, सह्याद्री सहकारी बँक चांगल्या प्रकारे चालली होती, पर पुरुषोत्तम माने शेठ आले ना, त्यांनी जवळ 20-22 वर्ष त्यांनी त्यांच्या हातात सत्ता होती।
पर ते कामगारासाठी त्यांनी काय त्याचं डेव्हलप वगैरे झालंच नाही. ठोस भूमिका कुठली घेतली नाही पुरुषोत्तम मानेंनी. हा, आणि विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटी होती, त्याचं ते क्षेत्र होतं ना, ते लीजवरती सरकारनं दिलं होतं. हो बरोबर. हा, पण ती जे भोगवटावर 2 होतं ती त्यांनी करता आलं नाही, 1 मध्ये करता आलं नाही. ती नवीन हाऊसिंग सोसायटी होती. संचालक आता म्हणजे आता विद्यमान जे त्याला अमित चव्हाण यांनी सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून भोगवटादार वर्ग हे 2चं 1 केलं त्यांनी. त्यामुळे त्यांचं खूप त्यांना शुभेच्छा त्याबद्दल. थोडक्यात तुम्हाला वाटतं की सह्याद्री परिवाराचं काम चांगलं आहे असं थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आपल्या बरोबर होते जामखुर्द या गावचे सभासद आणि त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने अमित चव्हाण यांचं काम आहे आणि त्याच पद्धतीने गेल्या संचालक मंडळाला कशी वागणूक मिळाली. थेट संचालक आपल्याबरोबर होते आशा जाधव जामखुर्द येथले, आणि त्यांनी सांगितले की संचालक मंडळाला पुरुषोत्तम शेठ माने हे कशी वागणूक द्यायची थेट त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेतलं. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, जामखुर्द, सातारा.